नमस्कार लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निर्णय सुद्धा घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना दिवाळीच्या निमित्तानं या 10 वस्तू आणि बोनस वितरित केला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असाल, तर या ठिकाणी तुमची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, 20 ऑक्टोबर पासून दिवाळीचा सण सुरू होत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती सर्व लाडक्या बहिणींचा दिवाळीचा सण 100% गोड व्हावा या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून या दिवाळीनिमित्त 10 वस्तू आणि बोनस वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल, अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं बोनस आणि या 10 वस्तू वितरित सुद्धा होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। बघा या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजून काही नेते होते, तर यांची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमच्यासाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयामुळे 100% सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड सुद्धा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, हा बोनस आणि या 10 वस्तू सरसकट सर्व लाडक्या बहिणींना वाटप होणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर तुमची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे की लाडक्या बहिणींना यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी बोनस आणि या ठिकाणी 10 वस्तू वितरित केल्या जातील। तर लाडक्या बहिणींना या वस्तू सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत। म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून या बोनससाठी आणि या 10 वस्तूंसाठी काही अटी, काही पात्रता सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। म्हणजे ज्या लाडक्या बहिणी अटींमध्ये बसत असतील, पात्रतांमध्ये बसत असेल, त्याच लाडक्या बहिणींना या 10 वस्तूंचा लाभ आणि या बोनसचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक सणाला सरकारच्या माध्यमातून हप्ता देण्यात आलेला आहे, प्रत्येक सणाला सरकारच्या माध्यमातून बोनस देण्यात आलेला आहे, प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींना ओवाळणी सुद्धा देण्यात आलेला आहे, काही सणांना गिफ्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे आता दिवाळीचा सण जवळ आलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी हे 2 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होईल। लाडक्या बहिणींना दिवाळीच्या निमित्तानं बोनस आणि या 10 वस्तू मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्वात अगोदर आपण बघून घेऊयात की या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत की ज्या तुम्हाला या दिवाळीच्या निमित्त वाटप होणार आहेत। तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यासोबत कोणाला या वस्तू मिळणार आहेत, कुठे मिळणार आहेत, याचा अर्ज कसा करायचा आहे, पात्रता कोणकोणत्या आहेत, कागदपत्रे कोणकोणते आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला रोजची रोज अशाच पद्धतीचे व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला मिळतील। बघा लाडक्या बहिणींना, सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका। बघा लाडक्या बहिणींनो, सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगणार आहे की हा दिवाळीचा बोनस आणि या 10 वस्तू कशा पद्धतीने मिळणार आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता 20 ऑक्टोबर पासून दिवाळी येत आहे। हा दिवाळीचा सण सर्व लाडक्या बहिणी आनंदाने साजरा करू शकणार नाहीत, कारण तुम्हालाही माहिती असेल की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणींची घरे वाहून गेलेली आहेत, भरपूर लाडक्या बहिणींचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी यंदाची होणार की नाही हा प्रश्न उद्भवलेला होता, परंतु सरकारने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना, तुमचं जे नुकसान झालेलं आहे, तुमची जी घरे वाहून गेलेले आहेत, तर या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची पाहणी करण्यात आलेली होती। म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो मान्सूनचा परतीचा पाऊस पडलेला होता, तर त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आम्ही पाहिलेलं आहे। भरपूर शेतकरी बांधवांचे
स्वतःच्या शेतामधील माती वाहून गेली. भरपूर शेतकरी बांधवांची पिके झोपलेली होती, म्हणजेच शेतकरी बांधवांचं नुकसान झालं आणि या शेतकरी बांधवांसोबत लाडक्या बहिणींचं सुद्धा नुकसान झालेलं होतं. त्यामुळे शेतकरी बांधवांना पैसे वाटप सुरू झालेले आहेत, परंतु लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने पैसे देणार, तर या सर्व गोष्टींचा विचार करून लाडक्या बहिणींना दिवाळी सणाच्या निमित्तानं बोनसच्या स्वरूपामध्ये ही नुकसान भरपाई वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा बोनस मिळणार आहे, म्हणजेच ज्यांचं नुकसान झालेलं नसेल त्यांना पण मिळतील आणि ज्यांचं झालेलं असेल त्यांना पण मिळतील. म्हणजेच कोणत्याही लाडक्या बहिणींवरती दुजाभाव केला जाणार नाही, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केलेलं आहे. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आमचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती दुजाभाव केला जाणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना समान बोनस, समान वस्तू सुद्धा मिळणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणींना तुमची दिवाळी गोड करण्यासाठी कोणकोणत्या वस्तू वाटप केल्या जाणार आहेत, या वस्तू कुठे मिळणार आहेत, कशा मिळणार आहेत, याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. परंतु लाडक्या बहिणींना त्या अगोदर तुम्ही पात्रता लक्षात घ्या, कारण जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्हाला या 10 वस्तू वाटप होणार आहेत. सरसकट सर्व लाडक्या बहिणींना या वस्तू मिळणार नाहीत. म्हणजेच लाडक्या बहिणींना सांगायचं झालं तर या ठिकाणी सरकारने काय सांगितले आहे की या ठिकाणी 10 वस्तूंसाठी आणि या बोनससाठी सरकारच्या माध्यमातून पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांना याचा लाभ घेता येणार आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरणार नाही त्यांना बोनस मिळणार नाही, त्यांना या 10 वस्तूंचा लाभ घेता येणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला पात्रता सांगत आहे, त्यामुळे काळजीपूर्वक ह्या पात्रता तुम्ही सुद्धा पाहायच्या आहेत. बघा याच्यामध्ये जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता म्हणजे लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावे, तरच मला या वस्तूंचा लाभ आणि बोनसचा लाभ घेता येणार आहे. बघा लाडकी बहिणींना सरकारने पहिलीच पात्रता लावलेली आहे की लाडकी बहीण महाराष्ट्र राज्याची रहिवासी असायला पाहिजे, सरासरी 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावे, तरच मला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींना दुसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींना तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरच मला लाभ घेता येईल, अन्यथा लाभ घेता येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींना दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे. बघा दुसरी पात्रता की तुमचं या 2025 सालामध्ये उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमीच असायला पाहिजे. जर तुमचं उत्पन्न या 2025च्या सालामध्ये 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. त्यानंतर राज्य सरकारकडून जी तिसरी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ते तिसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. अन्यथा ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील किंवा लाडक्या बहिणींचे पती असतील, मुले असतील, मुली असतील, सासरे असतील, सासू असेल, जर सरकारी कार्यालयामध्ये कामगार असेल तर या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केलं जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला बोनसचा लाभ आणि या वस्तूंचा लाभ सुद्धा घेता येणार नाही. त्यासोबत चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्याच लाभार्थी असायला पाहिजेत, म्हणजेच त्यांचा अर्ज अपात्र झालेला नसावा. ज्या ज्या बहिणींचा अर्ज अपात्र झालेला असेल त्यांना लाभ घेता येणार नाही. फक्त पात्र लाडक्या बहिणींनाच याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत लाडक्या बहिणींना आता तुम्हाला 4 पात्रता सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ज्या लाडक्या बहिणी 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच लाडक्या बहिणींना लाभ घेता येणार आहे. अन्यथा ज्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये बसत नसतील त्या लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण या ठिकाणी तुमचा वेळ वायाला जाऊ शकतो. एवढ्या वेळामध्ये तुम्ही तुमची काही कामे असतील तर ती कामे सुद्धा करून घेऊ शकता, परंतु ज्या पात्रतेमध्ये बसलेल्या असतील तर त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, अन्यथा तुमचा हा बोनस चुकू शकतो. तुम्ही व्हिडिओच्या पहिल्यांदाच ऐकलेलं होतं, आदिती तटकरे मॅडमने बोनसच्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. आता बघा लाडक्या बहिणीनं या 10 वस्तू कुठे मिळणार आहेत, बोनस कशा पद्धतीने मिळणार आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती लगेच सांगतो. त्या अगोदर कागदपत्रांवरती नजर टाकूयात. बघा लाडक्या बहिणीनं या 10 वस्तूंची यादी शासन निर्णय काय आलेला आहे त्याचीच माहिती देणार आहे, परंतु त्याच्या अगोदर आपण कागदपत्रावरती नजर टाकूयात. जर तुमच्याकडे ही महत्त्वाची कागदपत्रे असतील तरच मला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं या वस्तूंसाठी आणि या बोनससाठी जास्त कागदपत्रांची गरज नाही. बघा लाडक्या बहिणीनं याच्यामध्ये काय असायला पाहिजे, तुमच्याकडे आधार कार्ड असावं, तुमच्याकडे पॅन कार्ड असावं, मतदान कार्ड असायला पाहिजेत आणि तुमचे छोट्या आकाराचे 2 फोटो लागणार आहेत. या व्यतिरिक्त जास्त कागदपत्रे लागणार नाहीत. बघा लाडक्या बहिणीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी या 10 वस्तूंसाठी आणि बोनससाठी जास्त
जास्त कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली नाही, कारण भरपूर लाडक्या बहिणींची घरे वाहून गेल्यामुळे त्यांच्याकडे ही कागदपत्रे नाही, तर त्यांना फक्त आधार कार्डवरती या लाभ सुद्धा देण्यात येणार आहे। आता लाडक्या बहिणीनं भरपूर वेळ घेतलेला आहे, आता आपण बघून घेऊयात की या 10 वस्तू कुठे मिळणार आहेत, याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती लगेच सांगतो। त्यामुळे लाडक्या बहिणीनं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला सुद्धा समजून जाईल की या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत। बघा, लाडक्या बहिणीनं राज्य शासनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची दिवाळी यंदाची गोड व्हावी या दृष्टिकोनातून हे निर्णय घेण्यात आलेले आहे। त्यामुळे राज्यातील सरसकट 2,26,00,000 लाडक्या बहिणीने या 10 वस्तूंचा लाभ बोनसचा प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। आता बघा, लाडक्या बहिणीनं या 10 वस्तू तुम्हाला सांगत आहे, त्यासोबत जो दिवाळीच्या निमित्तानं बोनस वितरित केला जाणार आहे, तर हा बोनस सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे का, किंवा ज्यांना हप्ते मिळाले नाहीत त्यांना मिळेल, ज्यांना हप्ता मिळाला आहे त्यांना मिळेल, अशा पद्धतीने भरपूर लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारलेला आहे। आणि काही लाडक्या बहिणींनी तर विचारलेलं आहे की KYC केलेल्या बहिणींना हा बोनस आणि या 10 वस्तू मिळतील का, ज्यांनी KYC केलेले नाही त्यांना या गोष्टी मिळणार आहेत। तर बघा, लाडक्या बहिणीनं एकंदरीत सरकारने दिलेल्या माहितीनुसार KYC ची वेबसाईट सध्याच्या स्थितीला सुरळीतपणे सुरू नाही, म्हणजेच काही लाडक्या बहिणींना OTP येत आहे, तर काही लाडक्या बहिणींना OTP येत नाही। त्यामुळे सरकारने KYC ची अट काढून टाकलेली आहे। त्यामुळे KYC केलेले असेल तरी पण वस्तू मिळतील, आणि जरी तुमच्याकडून KYC झालेले नसेल, OTPचा अडचण असेल, तरी पण तुम्हाला या 10 वस्तू आणि बोनसचा लाभ घेता येणार आहे। तर आता आपण या 10 वस्तूंची यादी खटाखट वाचून दाखवत आहे, परंतु लाडक्या बहिणींनो, या 10 वस्तूंची यादी पाहण्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील 4 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, आता जी ही KYC आलेली आहे, तर या KYC मध्ये भरपूर लाडक्या बहिणींचं काय झालेलं आहे की त्यांचे पती पण जिवंत नाहीत आणि वडील पण जिवंत नाहीत, त्यामुळे त्यांनी KYC कशी करायची हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये वारंवार पडलेला आहे आणि सरकारने याच्यावरती कोणतेही उत्तर दिलेले नाही। परंतु आज आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्यांचे पती जिवंत नसतील, नवरा जिवंत नसेल किंवा वडील जिवंत नसतील, तर त्यांनी कशी KYC करायची आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींनो, ज्यांचा डिवोर्स झालेला असेल, ज्यांचं लग्न झालेलं असेल आणि ज्या अविवाहित असणाऱ्या मुली असतील, तर त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी KYC करायचे आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। त्या अगोदर लाडक्या बहिणींनो, बोनस कसा कोणाला मिळणार आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींनो, या KYC चे 3 फायदे समोर आलेले आहेत, ते 3 फायदे ऐकायचे आहेत। तर बघा, लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही KYC केले तर या ठिकाणी तुमचा लाभ बंद होणार नाही। दुसरा जो फायदा आहे, तर तो दुसरा फायदा म्हणजे KYC केल्यामुळे तुमच्यामध्ये पारदर्शकता येईल, तुम्हाला पुढील 4 वर्ष काळजी करायची गरज नाही। आणि KYC केल्याचा तिसरा फायदा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणींनो वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येईल। बघा, KYC केलेल्याचे 3 फायदे आहेत, त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणींनी KYC करा। परंतु ज्या बहिणी म्हणतील की KYC नाही केले तर पैसे येतील, तर बघा लाडक्या बहिणींनो, KYC न केलेल्याचे तोटे सांगतो। बघा, याच्यामध्ये KYC न केलेल्याचा जो पहिला तोटा आहे, तर तो पहिला तोटा म्हणजे तुमचा लाभ बंद होईल। जो दुसरा तोटा आहे, तर तो दुसरा तोटा अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, दुसरा तोटा म्हणजे लाडक्या बहिणींनो, या योजनेमध्ये तुम्ही जेवढे पण पैसे घेतलेले असतील तेवढे पैसे KYC नंतर वसूल केले जातील। आणि या ठिकाणी जो तिसरा तोटा आहे, तर तो तिसरा तोटा म्हणजे राज्य शासनाकडून तुमच्यावरती कायदेशीररित्या कारवाई करण्यात येईल, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी KYC नंतर अपात्र ठरतील त्या लाडक्या बहिणीने याचा लाभ घेता येणार नाही। बघा, लाडक्या बहिणींनो, 10 वस्तूंची यादी वाचून दाखवतो। त्या अगोदर ही जी बोनसची संकल्पना आहे, जो दिवाळीनिमित्त आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की हा बोनस मिळणार आहे, तर हा बोनस कोणाला मिळणार आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो। बघा, लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात असतात, त्यामुळे लाडक्या बहिणी आम्हाला जास्तीत जास्त कमेंट करतात की दादा तुम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवा, तुमची माहिती आम्हाला समजत असते, त्यामुळे आम्ही तुमचे व्हिडिओ पाहत असतो। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलवरती आपण तुमच्यासाठी महत्त्वाची आणि सत्य माहिती देत असतो, त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपला व्हिडिओ हा पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत पाहत जावा, जेणेकरून तुम्हाला या अफवांपासून दूर कसं राहायचं, कोणत्या गोष्टी मिळत असतात त्याचीच माहिती देत असतो। तर एकंदरीत हा बोनस कोणाला मिळणार आहे त्याची माहिती सांगतो। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बोनस कोणाला मिळणार आहे त्याची माहिती बघून घेऊया। त्या अगोदर 10 वस्तूंची यादी वाचून दाखवतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, याच्यामध्ये जी पहिली वस्तू आहे, तर ती पहिली वस्तू म्हणजे 15 किलो तेलाचा डबा, त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे विविध प्रकारच्या डाळी, तिसरी वस्तू म्हणजे विविध प्रकार
प्रकारचे मसाले, त्यासोबतच तुम्हाला बेसन देण्यात येणार आहे, रवा देण्यात येणार आहे, साखर देण्यात येणार आहे, विविध प्रकारचे या ठिकाणी डाळी असतील, तांदूळ असेल, गहू असेल, म्हणजेच तुम्हाला दिवाळीला जेवढे पण साहित्य लागते तेवढे सर्व साहित्य देण्यात येणार आहे. तर ह्या झाल्या 10 वस्तू. आता आपण बघून घेऊयात की हा बोनस किती हजार रुपयांचा असतो. तर बघा लाडक्या बहिणीनं हा जो बोनस वितरित केला जाणार आहे तर हा बोनस एकंदरीत 3000 रुपयांचा आहे. तर हा बोनस कोणाला मिळणार आहे, म्हणजेच लाडक्या बहिणीनं एकंदरीत सांगायचं झालं तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 2 बोनस वितरित करण्यात आलेले आहेत. त्याच्यामधील पहिला बोनस 1500 रुपयांचा आणि दुसरा बोनस या ठिकाणी थेट 3000 रुपयांचा आहे. तर हा बोनस 3000 रुपयांचा कोणाला मिळणार आणि 1500 रुपयांचा बोनस कोणाला मिळणार आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो. हा बोनस कुठे जाऊन तुम्ही आणायचा आहे, कुठे जाऊन तुम्हाला हा बोनस मिळणार आहे, का डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊन बोनस पडल्याचा मेसेज येणार आहे, या 10 वस्तू कशा घ्यायच्या आहेत, हे जे तुमच्या मनामध्ये 100 प्रश्न पडलेले आहेत तर त्या 100 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं काळजीपूर्वक ध्यान देऊन ऐकायचं आहे. परंतु लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल त्यांना बोनस 10 वस्तू मिळणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणी 2 योजनांचा लाभ घेत असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी बोनस आणि या 10 वस्तू मिळणार नाहीत. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, ज्या बहिणींचं वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल, त्यासोबतच लाडक्या बहिणीनं 4 चाकी गाडी खरेदी केलेला असेल तर अशा गोष्टींमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला बोनस आणि या 10 वस्तूंचा लाभ घेता येणार नाही. बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, परंतु लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आपण सत्य माहिती देत असतो त्यामुळे थोडासा वेळ जास्त गेला तरी पण अडचण नाही, परंतु तुम्हाला महत्त्वाची माहिती पोहोचत असते. बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे की लाडक्या बहिणींना 3000 रुपयांचा बोनस, 1500 रुपयांचा बोनस, तर हा बोनस 100% मिळणार आहे. बघा ही अफवा नाही तर ही 100% शासनाकडून आलेली ओरिजिनल प्रत आहे, शासनाने दिलेला शासन निर्णय आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनं काळजी करायची गरज नाही. तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगून टाकतो की या ठिकाणी कशा पद्धतीने या गोष्टींचा लाभ तुम्हाला घेता येईल, तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीने या वस्तू वाटप होणार आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की हा 3000 रुपयांचा जो बोनस आहे तर तो बोनस या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणीनं ज्या अंगणवाडी सेविका असतील त्यासोबतच त्या अंगणवाडी सेविकांच्या मदतनीस असतील तर त्यांना या ठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं प्रत्येक वर्षाला हा बोनस वितरित होत असतो. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि ज्या मदतनीस आहेत तर त्यांना हा 3000 रुपयांचा बोनस मिळणार आहे. आता हा जो 1500 रुपयांचा बोनस आहे तर हा 1500 रुपयांचा बोनस राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना मिळणार आहे. काही बहिणींना 1500 रुपयांचा बोनस मिळालेला आहे. बघा लाडक्या बहिणीनं जो सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता तुम्हाला सोडण्यात आलेला आहे तर तो 1500 रुपयांचा हप्ता हा बोनसच्या स्वरूपामध्ये सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला बोनस 1500 रुपयांचा सप्टेंबर महिन्याच्या स्वरूपामध्ये आलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला हा बोनस वितरित झालेला आहे. परंतु ज्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असणाऱ्या ताई असतील तर त्यांना या ठिकाणी हा बोनस वितरित केला जात आहे. त्यासोबत आता या ज्या 10 वस्तू वाटप होणार आहे तर त्या 10 वस्तू कोणाला मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. आता बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्य सरकार प्रत्येक वर्षाला आनंदाचा शिधा वाटप करत असतं. बघा मागच्या दिवाळीला सुद्धा तुम्हाला आनंदाचा शिधा मिळालेला असेल, या वर्षी सुद्धा आनंदाचा शिधा मिळेल अशा बातम्या आलेल्या होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो कालच सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता हा आनंदाचा शिधा वाटप केला जाईल अशा पद्धतीने 50% शासन निर्णय आणि वाटप केला जाणार नाही अशा पद्धतीने 50% शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामुळे या 10 वस्तू तुम्हाला मिळाल्या तर मिळू पण शकतात आणि जर सरकारने काही याच्यामध्ये निर्णय काढला तर या वस्तू मिळण्याची जास्त शक्यता वर्तवण्यात येत नाही. परंतु काही ठिकाणी सांगितलं जात आहे की 100% वस्तू मिळतील, 200% वस्तू मिळतील. तर बघा लाडक्या बहिणींनो सर्व गोष्टींचा विचार करून सरकार या गोष्टींचा निर्णय घेत असतं. त्यामुळे तुम्हाला मिळाल्या तर या ठिकाणी आपल्या आनंदाच्या शिध्यामध्ये दिवाळीनिमित्त या 10 वस्तू मिळू शकतात आणि जर सरकारने जर निर्णय घेतला तर या वस्तू मिळणार नाही. परंतु याच्यासाठी पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं बंधनकारक आहे. बघा लाडक्या बहिणींनो बोनस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3000 रुपयांचा बोनस अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना 3000 रुपयांचा बोनस, लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या स्वरूपामध्ये दिवाळीचा बोनस मिळणार आहे आणि 10 वस्तू सुद्धा मिळणार आहेत. बघा संपूर्ण सविस्तर माहिती दिली. या ठिकाणी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक, चॅनलला सबस्क्राईब गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.